हां. ओके. ओके. तर आता हे अ, जसं मी म्हणालो तसं हे 8वी ते 10वीसाठी जो आपण दोन कॅटेगरीज केल्यात, सिनियर आणि सुपर सिनियर. सुपर सिनियरमध्ये कॉम्प्लेक्सिटी जास्त आहे. सुपर सिनियरमध्ये आपल्याला ग्लोबल लेवलवरती ज्या काही गोष्टींच्या घडामोडी होत आहेत त्या खूप विस्ताराने नको आहेत, पण त्यातले जे प्रमुख ठळक मुद्दे आहेत जे सध्या माझ्या जगण्याला अफेक्ट करतायत, मी जिथे राहतोय, मी ज्या क्षेत्रात राहतोय, मी ज्या गावाला राहतोय, शहरात राहतोय, तिथे ते बदल मला वाचता येत आहेत का, आणि त्याचा संबंध मला त्या ग्लोबल इव्हेंटसोबत जोडता येतोय का, ह्याच्यासाठी आपण सुपर सिनियर कॅटेगरीचे विषय दिलेले आहेत. ठीक आहे. तर जसं आपण म्हणालो की आपल्याला अपेक्षित काय आहे, विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याची एक प्रेरणा मिळावी. एवढ्या एका प्रोजेक्टनी फार आयुष्याचा कायापालट होईल असं अजिबात नाहीये. हे तर एका बीजासारखं काम करणार आहे. तर ह्या निमित्ताने, या प्रोजेक्टच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना या दिशेने विचार करण्यासाठी एकदा हा जो एक कालावधी असेल आपल्या पूर्ण स्क्रॅच डेचा, त्या कालावधीमध्ये त्यांना बऱ्यापैकी बुडून अभ्यास करायला लागेल, समजून घ्यायला लागेल. त्याच्यानंतर प्रोग्रामिंगचा भाग येईल, त्याच्या माध्यमातून त्यांना मांडायला लागेल. जसं मी म्हणालो, सायन्स फेअरमध्ये 3D मॉडेलमध्ये मांडतायत, इथे स्क्रॅचच्या माध्यमातून तुम्ही ॲनिमेशन 2D ॲनिमेशनच्या माध्यमातून आपण तो विषय पुढे ठेवणार आहे. त्यामुळे सामाजिक आणि पर्यावरणाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये व्हावी, आपली जबाबदारी त्याच्यामध्ये लक्षात यावी, उत्स्फूर्तपणे त्यांना काही गोष्टी सुचतील, वाटतील, आणि असं वाटेल की आपण असं वेगळ्या पद्धतीने जर काही करू शकलो तर त्याचा समाजावर होणारा परिणाम चांगल्या अर्थाने, सृजनात्मक काहीतरी करावं अशा अर्थाने होईल. आणि ज्या समस्या येतात त्याच्यावरती काहीतरी आपण समाधान काढू शकतो याचा एक कॉन्फिडन्स आहे ना. नाहीतर सतत वर्तमानपत्रातनं, टी व्ही न्यूजमधनं फक्त प्रश्न बोलले जातात, आणि ते साहजिक आहे, त्याच्यावरनं प्रश्नच बोलले जातील. पण अशा प्रश्नांवर काहीतरी उत्तर असतं आणि ते एकेका माणसाला करण्यासारखं असतं. ह्याबद्दल एक आत्मविश्वास यायला पाहिजे, आणि तो शालेय जीवनात आला तर ते उत्तम आहे. आणि मी पुन्हा सांगतो की मला वाटतं बऱ्यापैकी शाळांमध्ये असे उपक्रम केले जात असतील, विद्यार्थ्यांमध्ये हा संस्कार असेल, आणि जर तो असेल तर तो स्क्रॅचच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. प्रत्येक शाळेमध्ये अशा ज्या काही चांगल्या उपक्रम घेतल्या जातात त्याचा तुम्ही विद्यार्थ्यांनी, म्हणजे तुम्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तसं इनपुट द्या. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रोग्रामच्या माध्यमातून, त्यांच्या त्या स्क्रॅच प्रोजेक्टच्या माध्यमातून तुमच्या शाळेचं नाव घेऊन सांगायला पाहिजे की तुमच्या शाळेमध्ये ह्या चांगल्या गोष्टी केल्या जातात. ठीक आहे. ओके. तर हे दिवाळीपूर्वी आणि नंतर माझं गाव. तर कारण दिवाळी आत्ताच होऊन गेलेली आहे, त्याच्यामुळे आपण दिवाळीचा संदर्भ घेतोय. आणि इथे अ, मुद्दा असा आहे की गाव आणि माझा जो परिसर आहे त्याच्याबद्दल मुलांचं एक निरीक्षण व्हावं. असं अजिबात आवश्यक नाहीये की हे नकारात्मक असेल. हे निरीक्षण जे आहे किंवा ह्या विषयाची मांडणी ही नकारात्मकच आली पाहिजे असं अजिबात नाहीये. मला हे खूप मनापासून वाटतं की चांगला भाग असेल तो एकदम वाजवून ठोकून आपण सांगितला पाहिजे. तर दिवाळीपूर्वी माझ्या गावात किंवा मी ज्या परिसरात राहतो तिथे कसं वातावरण असतं, दिवाळी झाल्यानंतर मला त्यात काय बदल दिसतात. साहजिक आहे, घराघरांमध्ये तोरणं बांधले जातात, दिवाळीनिमित्त जे काय सणासाठी ज्या आवश्यक आहेत त्या गोष्टी वापरल्या जातात, फटाके वगैरे पण फोडल्या जातात. पण मग त्यानंतर कचरा राहतो का? राहत असेल तर मग ते स्वच्छ कसा केला जातो? प्रत्येक सामान्य नागरिक म्हणून कोण सहभाग कसा घेत आहे? मी किंवा विद्यार्थी ते काय सहभाग घेत आहेत? असे सगळे ऑब्झर्वेशन्स या त्यांच्या प्रोजेक्टमध्ये यायला पाहिजेत. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा पण या प्रोजेक्टचे विषय निवडणार आहात तर त्या विषयाच्या अनुरूप मी हे खालील बिंदू दिलेले आहेत. ठीक आहे. या बिंदूमध्ये, या बिंदूप्रमाणेच ते यावं असं अजिबात नाही आहे. हे जे मी बिंदू दिलेले आहेत हे मॅन्डेटरी नाही आहेत. हे विचारांना चालना देण्यासाठी मी दिलेले आहेत. याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करावं,
काही गोष्टी चांगल्या ऍड होऊ शकतात, काही समस्यात्मक गोष्टी असतील, प्रॉब्लेमॅटिक असतील, त्या पण येऊ शकतात. ठीक आहे. तर ह्या निमित्ताने, दिवाळीच्या निमित्ताने गाव आणि परिसर यांचं निरीक्षण व्हावं, ऑब्झर्वेशन व्हावं, म्हणून हा विद्यार्थ्यांना हा विषय उपयोगी पडेल. ठीक आहे. याचे काही मी जसं म्हणालो सब पॉईंट्स दिलेले आहेत, त्याच्यावरती पण विस्तार करू शकतात विद्यार्थी. हं. आता दुसरा विषय की दिवाळीनंतर कचऱ्याचं काय होतं. ठीक आहे. पुन्हा दिवाळीचा संदर्भ देऊन आपण समजून घेतोय की त्याचा त्याची जी प्रोसेस आहे की मुळातच कचरा ज्यावेळेस आपल्या घरातनं घेतला जातो, तर त्याचा अंतिम परिणाम काय होतो. कुठंतरी जाऊन ढीग लागत असेल किंवा त्या ढिगाला पुन्हा रिसायकल करत असतील, पण दिवाळीच्या निमित्ताने कचऱ्यांमध्ये काय भर पडते आणि त्या कचऱ्याचं शेवटी काय होतं, याच्यावरती विद्यार्थी विचार करू शकतात. चांगल्या गोष्टी होत असतील तर त्या पण दाखवल्या जायला पाहिजेत. प्रोजेक्टच्या माध्यमातून ती जी प्रोसेस आहे कचऱ्याच्या विल्हेवाटाची आणि व्यवस्थापनाची, नियोजनाची, ती दाखवल्या जाणं अपेक्षित आहे. हे जे बिंदू दिलेले आहेत हे तुम्ही कन्सिडर करू शकता. नको असतील तर याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही त्याच्यामध्ये मांडू शकता. पुन्हा दिवाळीच्या संदर्भानेच आहे, पण एका पणतीचा प्रवास. तर याच्यामध्ये पण मी जे बिंदू दिलेले आहेत मॅन्डेटरी नाही आहेत. तुम्ही आपल्या पद्धतीने, विद्यार्थी आपल्या पद्धतीने ते मांडू शकतात. पण च्या मॅन्युफॅक्चरिंगपासनं त्याचं जे डिस्पोजल होतं आणि त्याच्या मागं कसा एक विचार केला गेला आहे, आणि हा परंपरेने आलेला आहे. म्हणजे ज्या आपल्या परंपरेतल्या काही चांगल्या गोष्टी आहेत आणि ज्याच्याबद्दल आपण अभिमान बाळगायला पाहिजे, की मुळातच दिवाळी सणाच्या निमित्ताने कितीतरी लोकांना रोजगार मिळायचा. ज्यावेळेस गावामध्ये अ, गावं ज्यावेळेस एका अर्थाने स्वावलंबी होती, 12 बलुतेदार पद्धती होती, तर प्रत्येक हाताला काम मिळावं म्हणून सण सण असायचे. दिवाळी त्याचं एक प्रमुख उदाहरण आहे. तर या संदर्भाने सुद्धा एक हा विषय उत्तमपणे मांडला जाऊ शकतो, पणतीचा प्रवास. त्यानंतर अ, दिवाळी आणि त्याच्या संदर्भात प्राण्यांना जो काय त्रास होतो. म्हणजे जर आपल्याकडे गावांमध्ये राहत असताना आपल्याकडे गाई गुरं असतील, शहरांमध्ये जे राहतात त्यांच्याकडे पेट्स असतात, कुत्री असतात. एवढं कशाला, अगदी लहान मूल जरी असलं आणि जे फटाक्यांची एक संततधार लागते त्याच्यामुळे बऱ्याच जणांना स्ट्रेस येतो, ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स असतो. फक्त फटाक्यांचाही संबंध नाही आता. म्हणजे आपण फटाक्यांबद्दल बोलतोय, पण डीजे वगैरे ज्यावेळेस लावले जातात, तर माणसांपासून प्राण्यापर्यंत सगळ्यांनाच त्रास होतो. तर सणांमध्ये ज्या वेळेस अशा पद्धतीचं जे सेलिब्रेशन आहे त्याचा प्राण्यांवर कुठल्या पद्धतीने परिणाम होत असेल आणि ते कितपत योग्य आहे, याच्यावर हा विचार करायला भाग पडणारा विषय आहे. आणि हा मी सांगितलं तसं ज्युनियर कॅटेगरीसाठी आहे. ठीक आहे. आता माझ्या कुटुंबाची जबाबदार दिवाळी, आणि हे बऱ्यापैकी काही ठिकाणी होत असेल, काही ठिकाणी नसेलही होत. पण जर आपण काही विचारपूर्वक एखादी कृती करतोय आणि ती पण विशेषतः सणासुदीच्या निमित्ताने, तर त्या कृतीचा आपण गौरव करायला पाहिजे. त्यांच्या त्या पद्धतीने विचार करण्याचा आपण एक प्रतिष्ठा त्याला दिली पाहिजे. त्यासाठी हा विषय आहे. त्यानंतर एका जबाबदार नागरिकाचं, ज्याला सध्या आपल्याकडे म्हणजे भारताची जी एक आपली प्रतिमा झाली आहे सध्या, सिविक सेन्स नसलेल्या लोकांमुळे एक जो ब्लॅक इमेज आलेली आहे. असं नाही की कोणामध्ये सिविक सेन्स नाही आहे, पण एक जो मोठा वर्ग आहे तो असा बेताल वागताना दिसल्यानंतर खूप त्रास होतो. आणि कचऱ्याचे जिकडे तिकडे आपल्याला ढीग दिसतातच. तर एक साधारण बायफर्केशन करता आलं पाहिजे का. जबाबदार जो कोणी व्यक्ती असेल त्याचं जबाबदार असणं महत्त्वाचं का आहे. आणि जर सिविक सेन्स नसल्यासारखं जर कोणी वर्तणूक करत असेल, तर त्याचं, त्या व्यक्तीचं जे आचरण आहे ते एखाद्या राक्षसासारखं का असेल. म्हणजे जर अव्यवस्था करतोय तर राक्षस असणं साहजिक आहे ना. व्यवस्थेसाठी काम करणारा कोणी पण माणूस, त्याला आपण प्रतिष्ठा त्याला तशी दिली पाहिजे. त्या माणसाचा तसाच वेगळा सत्कार नाही करू शकत, पण त्याला ॲप्रिशिएट केलं गेलं पाहिजे. तर त्याच्यासाठी विचार करायला भाग पडणारा हा विषय आहे. आ, माझ्या गावात झाडे नसतील तर, हा एक विषय आपण घेतलेला आहे.
ज्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे आणि कुठंतरी काय होतं की ज्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर नाही आहेत त्याबद्दल आपल्याला तेवढी झळ लागत नाही. ग्लोबल वॉर्मिंग आहे, पाऊस पडत नाही, जमिनीची धूप होते, अशा सगळ्या गोष्टी आपण बऱ्यापैकी वाचतो. पण झाडं लावल्या गेली पाहिजेत ह्याच्यासाठी जी कळकळ असायला पाहिजे. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना जर ह्या निमित्ताने संधी मिळाली, त्यांना जर दाखवायचं ते स्क्रॅचमध्ये, तर ते बघतील, समजतील. आणि बरेच गावांमध्ये ऍक्टिव्हली लोक वृक्षारोपण करतात, कोकणामध्ये तर देवराय पण जपतात. तर त्या मुलांकडनं पण खूप चांगलं इनपुट येऊ शकते या प्रोजेक्टच्या निमित्ताने. आणि आमच्या सगळ्यांना ते बघायला पण आवडेल की एखाद्या गावाच्या स्तरावरती किती चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी होतात. ठीक आहे, तर गावात झाडे नसतील तर त्याचं एक कल्पनाचित्र याच्यात येईल या प्रोजेक्टमध्ये. आणि त्याच्या सोबतीला एक कल्पना, एक वास्तव हे पण दाखवू शकतो की आमच्याकडे तर आधीच झाडं अशी आहेत. आम्ही ऑलरेडी आमच्याकडे इतक्या हेक्टरचं जंगल आहे. आणि आमच्याकडे हवेचा जो काय म्हणतात त्याला आपण सध्या जे एअर क्वालिटी इंडेक्स बघतो, AQI जो बघतो, आमच्याकडे असा छान आहे. हे पण या प्रोजेक्टमध्ये आलं पाहिजे इनफॅक्ट. तर सगळ्यांनाच ते बघायला आणि समजून घ्यायला आवडेल. त्याचं ॲक्च्युली सेलिब्रेशनच व्हायला पाहिजे जर असं चांगलं गावं, चांगली गावं असतील तर. राईट. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा पुन्हा दिवाळीच्या संदर्भानेच हा विषय आहे की आता मुलांकडनं शाळेचं ऑब्झर्वेशन व्हायला पाहिजे की दिवाळीच्या आधी शाळेमध्ये कशी स्थिती असते आणि दिवाळीच्या सणानंतर एका मोठ्या सुट्टीनंतर ज्यावेळेस मुलं पुन्हा शाळेमध्ये येतात, तर मुलांचं ऑब्झर्वेशन काय आहे आणि मुलं ॲक्टिव्हली काय करतात. अर्थातच सगळ्या शाळांचा स्वच्छतेवर खूप चांगला जोर आहे, सगळ्या शाळा खूप स्वच्छतेवर छान काम करत आहेत. ते या प्रोजेक्टच्या माध्यमातून सगळ्यांना दिसायला पाहिजे, सगळ्यांपर्यंत ते पोहोचायला पाहिजे. आम्हाला प्रत्येक शाळेचं इंडिव्हिज्युअली वैयक्तिक शाळेमध्ये काय उपक्रम चालतात हे सुद्धा समजून घ्यायला आवडेल. तर हा त्याच्यासाठीचा विषय आहे. आणि शेवटचा विषय, माझी शाश्वत भेटवस्तू कल्पना. फक्त दिवाळीच नाही, कुठल्या पण सणाच्या निमित्ताने जेव्हा पण आपण भेटवस्तू देतो, तर त्याच्यामध्ये, कारण ती भेटवस्तू जेवढी एक साधारण जनमानसातली कल्पना सांगतो, भेटवस्तू महागडी तेवढी त्याला प्रतिष्ठा जास्त असते. पण बऱ्याच ठिकाणी असं पण करतात की हाताने बनवलेली वस्तू, हाताने ग्रीटिंग्स कार्ड बनवणे किंवा कुठली एखादी वस्तू सृजनशीलतेने माझ्या घरी मी बनवली आणि ते देण्यामध्ये मला धन्यता वाटते, मला त्याच्यात ते देण्यात सार्थक वाटत असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी विचार करून सांगावं काय ते करू शकतात किंवा काय ते करतायत, ते त्यांनी या विषयाच्या माध्यमातून मांडावं. ठीक आहे. हे एकूण 9 विषय आहेत. आता सिनियर कॅटेगरीमध्ये जाणार आहे आपण. अ, मला अ, तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल, ह्या विषयांमध्ये काही बदल करावा असं तुम्हाला वाटत असेल तर मी ते सध्या करू शकतो, मी ओपन आहे. काही बदल सुचवायचा असेल तर प्लीज सांगा, किंवा माझ्या बोलण्यात काही सुटत असेल तर प्लीज मला करेक्ट करा. तुम्हाला रिक्वेस्ट करतो, आपण एकदा फीडबॅक घेऊ शिक्षकांचा, मग पुढे जाऊयात. तर आपला कोणाचा काही अभिप्राय असेल तर मला प्लीज सांगाल. हॅलो. पवार सर, महादेव पवार सर, रामगडचे. हा. हॅलो सर. हां सर, तुम्हाला काय वाटतं? मी मी काय म्हणतो, आता तुम्ही जे आता वरचे जे मुद्दे मांडलेत ना, हां हां. हे तिन्ही गटाला लागू पडणारे आहेत की पर्टिक्युलर असा एकच गट समोर ठेवायचा आहे बाबा, ज्युनियर सिनियर कसं हां आहे तुम्हाला? सर, जे वरचे मुद्दे मी मांडले ना, हा त्याच्यातला ते तर सगळे ज्युनियर गटाचे मुद्दे होते. हा 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 हां, हा म्हणूनच म्हणतो. ज्युनियरचे टॉपिक होते ते. ते सगळे वरचे आहेत ते. येस सर, येस. ज्युनियरचे बरोबर ना? टॉपिक आहे. हो हो. ओके. नाही, आहे, छान आहे विषय. फक्त आम्हाला त्याचे तुम्ही काढलेल्या मुद्द्यांची आमची भर घालू आम्ही त्याच्यामध्ये. हां, तर ती पीडीएफ मिळाली तर आम्हाला बेस्ट होईल. मी सगळ्यांना पर्सनली पाठवणार सर, आपल्या हो हो हो. ADP हो ग्रुपवरही शेअर चालेल. करतो आणि प्रत्येक हो. शिक्षकांनाही पाठवतो. नाही, छान डीप मध्ये तुम्ही माहिती काढली आहे ती. अच्छा. ओके हा, ती जर मिळाली तर आणखी गाईड गाईड करायला मुलांना बरं पडेल. ओके ओके. ओके सर, हा. थँक्यू. थँक्यू थँक्यू. थँक्यू. ओके ओके. 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 आणखी कोणाला काही सजेस्ट करायचं असेल? सूरज सर, सूरज सर, सातेफळ सर.
सर मला पण तेच एक म्हणजे डाऊट होता की तुम्ही जे हां. वरचे मुद्दे मांडले आहे हां. ते म्हणजे तिन्ही गटाला आहे का फक्त एक गटाला? सरांनी विचारला तो प्रश्न तर झाला क्लिअर माझा आता. ओके. ओके, थँक्यू सर, थँक्यू. बाकी हे विषय ठीक वाटले ना सर तुम्हाला? हो हो, बिलकुल बिलकुल उत्तम एकदम. ओके. विषय छान आहेत सर. अच्छा. म्हणजे मला हो हो. हेच म्हणजे समजून घ्यायचं विचार होतं. विचार विचार करायला भाग पाडणारे आहेत विद्यार्थ्यांना. बरोबर, बरोबर. आणि विषय कसा आहे की तो कोडिंगच्या माध्यम म्हणजे तुम्हाला स्क्रॅचच्या माध्यमातून मांडायचा आहे. हां. बरोबर विचार प्रवर्तक आहे विषय. बरोबर आहे. हो. आणि सर याच्यामध्ये म्हणजे तुम्ही शिक्षकांकडनं मला एक सहकार्य अपेक्षित आहे, की विद्यार्थ्यांना एक चांगली स्क्रिप्ट बनवायला लागेल, कथा बनवायला लागेल. एकदा त्याच्यावर काम झालं तर मग पुढचा कोडिंगचा भाग एवढा अवघड जाणार नाही. नाही बरोबर आहे. हां. नाही बरोबर आहे ते करावं लागेल अगोदर. बरोबर. तर हो त्याच्यासाठी स्क्रिप्ट स्क्रिप्ट तयार करावी लागेल त्याची. हां, चांगली स्क्रिप्ट मग करायला सोपं लागेल. पडेल. हो हो हो. आणि दुसरं सर, 7 फेब्रुवारी बद्दल कोणाला अडचण नाही आहे ना? 7 फेब्रुवारीला आपला हा असणार आहे स्क्रॅच डे. 7 फेब्रुवारी म्हणजे शनिवार येतो. हो चालेल ठीक आहे सर. ठीक आहे ना? नाही नाही ठीक आहे ठीक आहे. बाकीच्या शिक्षकांना विचारा पण हो हो. शनिवारीच सुधारा म्हणजे कसं होईल. हां. वेळ झाला तरी आपण हे करू शकतो काय प्रॉब्लेम नाही तिथे. बरोबर आहे. हो. तर एकदा मला सगळ्या शिक्षकांकडनं पण समजून घ्यायला आवडेल. तुम्ही वाटलं तर मला पर्सनल मेसेज करा, किंवा सध्या जर कुणाला जमत नसेल तर ते सांगू शकतात. प्रत्येकाला जर ठीक वाटत असेल तर जर कोणी नाही सांगितलं तर ठीक वाटतंय असा अर्थ घेऊ शकतो मी. आणि जर ठीक नसेल वाटत तर प्लीज मला सांगाल. 7 फेब्रुवारी ही तारीख ठीक आहे सगळ्यांसाठी? सर योग्य आहे तर 7 फेब्रुवारी, कारण की पुष्कळ टाइम येऊन जातो त्याच्यामध्ये. काय म्हणलात सर? टाइम भरपूर मिळेल मुलांना नाही का? हां हां. प्रोजेक्ट तयार करण्यासाठी योग्य आहे, 7 फेब्रुवारी पर्यंत होऊन ओके. जायला पाहिजे. ओके. ओके. थँक्यू. थँक्यू सर. ओके. आणखी कुणाला काय वाटत असेल तर प्लीज सांगा. आणि पवार सरांनी जे म्हटले आहे की मुलांना विचार करण्यात भाग पाडणार असं ते टॉपिक तुम्ही जे सांगितले आहे ते. बरोबर. आणि त्याचा थोडासा मी ऍड ऑन करतो की जसे आमचे जे शाळेमध्ये मॅक्झिमम मुलं गावाकडून येतात ना. बरोबर आहे. अ, ते पण मुलं जे वागणूक ते तिथून बघून येतात. हम्म. हम्म. तर मला असं वाटतं की या टॉपिकनं त्यांचा वागणुकीमध्ये बदल येऊ शकतात, कारण की ते हम्म. गावात तेच करतात. ते बाकीचे बाकीचे लोक जे करतात, फटाके फोडणे, डीजे मध्ये हम्म. नाचणे, हम्म. कचऱ्याचा विल्हेवाट बरोबर न लावणं, हम्म. हे अगदी त्यांना अगदी. माहीतच आहे. पण त्याच्याबद्दल ते कधी म्हणजे असा विचार कधी त्याच्यावरती म्हणजे का करता येईल त्या विषयाचा त्याच्याबद्दल कधी विचार केले नसेल त्यांनी. तर मला बरोबर. वाटते त्यांचा वागणुकीमध्ये बदल येईल या प्रोजेक्ट केल्यानंतर. अगदी योग्य बरोबर आहे. प्रोजेक्ट आहे ते त्यांच्यासाठी. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे सर. हां. पवार सर, तुम्ही काहीतरी बोलत होतात. नाही बरोबर सर बोलले ते बरोबर आहे. हम्म. आता आमची मुलं कशी इथंच राहतात त्यांची गावावरून येतात म्हणजे बरोबर आहे तो तो फरक त्यांना लक्षात येईल म्हणजे आपण हम्म. असं नाही केलं पाहिजे. हम्म. गावाकडे असताना सुद्धा असं नाही केलं पाहिजे म्हणजे एक विचार म्हणजे तो एक चांगला मेसेज जाऊ शकतो समाजामध्ये नक्की. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून. हो नक्कीच. हो. नक्कीच. नेताजी सर, तुम्ही काहीतरी म्हणत होतात असं वाटलं मला. हॅलो सर. हां, नमस्कार सर, बोला. नमस्ते. आपण जो हा प्रोजेक्ट मुलं करणार आहेत, हां. तर त्या प्रोजेक्टचा कालावधी अंदाजे किती वेळ असावा, त्याचा ड्युरेशन आप किती असावं? सर, 21 ते 21 दिवस मिळतील मुलांना करायला. नाही नाही, तो नाही म्हणत मी. हां. त्यांनी जो प्रोजेक्ट करणार आहे त्या प्रोजेक्टचं जे हे आहे, टायमिंग आहे, टाइम किती वेळेचा असावा तो प्रोजेक्ट अंदाजे काय? अच्छा, अच्छा. ते त्याला काही तर टाइम लिमिट आहे का त्याला काय? सर, तशी तर काही टाइम लिमिट नाही आहे. आणि साधारण मुलांचे ना 5 ते 6 मिनिटाचे होतात प्रोजेक्ट. तुमचा जो विंटर स्क्रॅच फेस्टिवल लास्ट इयर जो तुम्ही रघुनाथ माशेलकर सरांवरती केला होता, हो. ते ड्युरेशन ठीक आहे सर. 5-6 मिनिटाच्या ड्युरेशनला काही प्रॉब्लेम नाही. थोडं कमी तर जास्त असू शकतं त्यामध्ये. मिनिमम मॅक्झिमम काय त्याला म्हणजे असं आपण काय त्याला हे केलंय का? टाइम लिमिट ठेवलंय का? नाही सर, मिनिमम मॅक्झिमम असं काही टाइम लिमिट नाही आहे. चालतंय सर, चालतंय. ओके. हां हां. चालतंय. ओके. थँक्यू. आणखी काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर मग आपण सिनियर कॅटेगरी बघूया. ठीक आहे. चालेल. सिनियर कॅटेगरीबद्दल आपण बघूयात. तर
आता सिनियर कॅटेगरीमध्ये जसं मी म्हणालो, तर आता जास्त आपण सामाजिक भान तर बघतोच आहे. विषयांची जे समस्या आहेत त्याचा स्कोप, त्याचा जो परीघ आहे तो वाढवूयात. आणि समस्या, त्याच्या मागं जी काही कारणं आहेत ती कारणं, आणि त्याला आपण समाधान काय बघू शकतो, या 3 टप्प्यामध्ये त्यांचा प्रोजेक्ट असणार आहे. तर पहिला विषय आहे मधमाशी आणि तिचे पर्यावरणातील महत्त्व. तर जसं आपण सगळ्या शिक्षकांना माहितीच आहे की परागीकरणासाठी, पिकांमध्ये जे एकूण उत्पन्न येतं आपल्या सृष्टीमध्ये, परागीकरणासाठी, पॉलिनेशनसाठी जे वेगवेगळे कीटक आणि इतर यांचा सहभाग असतो, पक्षी कीटकचा, त्याच्यामध्ये मधमाशीचा वरचा नंबर येतो. जर मधमाशीच नसेल तर त्याचे काय दुष्परिणाम होतील याचं एक साधारण कल्पना करण्यासाठी हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे. विद्यार्थी त्याच्यामध्ये आपलं इमॅजिनेशन लावू शकतात, चांगली माहिती गोळा करू शकतात, आणि मुळात मधमाशांच्या संख्येला झटका बसण्याचं किंवा मधमाशांची संख्या कमी होण्याचं कारण काय. तर एक तर ज्या पद्धतीने अनप्लॅन्ड मध गोळा करण्यासाठी मधमाशांची पोळी जी उठवली जातात, मधमाशांची पोळी जी काढल्या जातात, त्यानंतर अ, मधमाशी पालनाबद्दल तसा अजूनही आपल्यामध्ये अवेअरनेस नाही आहे, जे व्यवस्थित पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि अशा बऱ्याच गोष्टींना मुलं ॲक्च्युली रिसर्च करू शकतात आणि खूप चांगल्या पद्धतीने स्क्रॅच प्रोजेक्टच्या माध्यमातून ते मांडतील. त्यांचा स्वतःचाही अभ्यास होईल आणि आपण मग त्याबद्दल चर्चा करू शकतो की मुळात मधमाशांची समस्या आपल्या लक्षात येते. तर त्याच्यामध्ये समस्यांचा, मधमाशांचा ऱ्हास होण्यामागं हा जो चौथा मुद्दा आहे, याच्यामध्ये इतर पण गोष्टी ॲड होतील. जंगलतोड आहे, त्यानंतर आपण कीटनाशकं वापरतो, आपण तणनाशकं वापरतो, त्याचा खूप डायरेक्ट परिणाम होतो. आणि मला वाटतं विद्यार्थ्यांनी, कारण सगळे शेतीच्या बॅकग्राऊंडमधनं येतात, ज्या मोस्ट ऑफ द स्टुडंट्स शेतीच्या बॅकग्राऊंडमधनं येतात, त्यांना ह्या गोष्टी पर्सनली ऑब्झर्व करता येतील एकदा वाचल्यानंतर. तर हा एक विषय आहे मधमाशांशी संबंधित. दुसरं, तणनाशके आणि कीटनाशकांचे दुष्परिणाम. तर आता ही गोष्ट तर स्पष्टच आहे की जर शेती करायची आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी रासायनिक शेती करूच नये असा अजिबात माझा आग्रह नाही आहे. त्याला पण काही गोष्टींची मर्यादा आहे. जर शेती ही एका पद्धतीने आपल्याला करायला लागते, त्याच्या मागं मार्केट फोर्स असतो, आर्थिक गणित असतं, एक मिनिमम लेवल ऑफ उत्पादन मेंटेन करायला लागतं. एका लेवलच्या खाली उत्पादन, प्रॉडक्टिव्हिटी कमी झाली शेताची तर ते परवडत नाही. त्या गोष्टींचा वापर करायला लागतो. पण मला असं वाटतं की ह्या निमित्ताने किमान ह्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत, ह्या गोष्टी आपल्यासाठी समस्या आहेत, याची स्वीकृती मुलांमध्ये यावी. त्याच्यासाठी हा विषय आहे की तणनाशकं आणि कीटनाशकांचे दुष्परिणाम. तर आपल्या अवतीभोवती आपण तणनाशकं आणि कीटनाशकांचा वापर बघतोय आहे. कीटनाशकं का वापरायला लागतात, तणनाशकं का वापरायला लागतात, रासायनिक फवारण्या का करतात, याच्याबद्दल थोडक्यात मुलांना माहिती द्यायला लागेल. त्यामुळे माती, पाणी, अन्न हे कसं विषारी होत आहे हे ते थोडक्यात सांगू शकतात या मुद्द्यांच्या आधारावरती. त्याला पर्याय काय आहेत, तर त्या पर्यायांबद्दल थोडी चर्चा व्हायला पाहिजे. आणि जर काही मुलं, काही घरांमध्ये आधीच ऑलरेडी सेंद्रिय शेती केल्या जात असेल तर त्यांनी आवर्जून तसं त्या प्रोजेक्टमध्ये सांगावं. शिक्षकांनी त्यासाठी त्यांना मदत करावी आणि आपण ते आनंदाने छातीठोकपणे सांगूयात की ह्या गावाचे, ह्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या घरी सेंद्रिय शेती केल्या जाते आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. हां. आता हा जो मार्शमेलो एक्सपेरिमेंट आहे, याबद्दल मला थोडं सांगायचं होतं. हा प्रोग्राम, हा जो प्रोजेक्टचा विषय आहे, हा अतिशय उत्तम विषय आहे. विद्यार्थ्यांच्या मनावरती तो स्वयंशिस्तीचा जो एक संस्कार व्हायला पाहिजे. आणि कारण मला जर काही अचीव करायचं असेल, मला एखादा माझ्या आयुष्यातला उद्देश साध्य करायचा असेल, तर तो काय फक्त 1 आणि 2 महिने अभ्यास करून साध्य होत नाही. त्याच्यासाठी तसं स्वतःला वळण लावायला लागतं, संस्कार करायला लागतो. त्यामुळे जे विद्यार्थी रोजच्या रोज अभ्यास करतात, रोजच्या रोज प्रयत्न करतात, त्यांना परीक्षेमध्ये तर यश मिळेलच, आणि ते कमी जास्त जरी असलं तरी आयुष्यामध्ये ती शिस्त, अभ्यास करण्याचं ते वळण आणि कुतूहल ठेवण्याचं, संशोधक प्रवृत्ती असण्याचा जो एक संस्कार आहे, तो खूप खोलवर रुजणारा, आणि तो रुजून त्याचं जे वृक्ष होईल ते तुम्हाला अल्टिमेटली यश मिळवून देईल. व्यक्ती म्हणून तुम्ही मोठे व्हाल आणि तुम्ही ज्या पण क्षेत्रात जाल तिथे चांगलंच योगदान कराल. हे मुलांपर्यंत कळण्यासाठी हा मार्शमेलो एक्सपेरिमेंट आहे.
आपल्या गेल्या मॉन्सून स्क्रॅच फेस्टिवलमध्ये अंजली चिपलकट्टी मॅडम आल्या होत्या. त्यांनी हा प्रयोग विस्ताराने सांगितलाय आणि तो खूप छान सांगितला होता त्यांनी, आणि मी त्याचं क्लिप सगळ्या आपल्या ग्रुपवरती पण शेअर करून देईल आज. तर माझी इच्छा आहे की सगळ्यांनी बघावं. आणि तुम्ही सगळ्या शिक्षकांना आग्रह आहे माझा की तुम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊ शकता या विषयावरती प्रोजेक्ट करायला. त्यानिमित्ताने त्या विद्यार्थ्यांना पण ते शिकायला मिळेल आणि प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण उत्तम पद्धतीने इतरांपर्यंत ते पोहोचवू शकू की ज्या वेळेस आपल्याला एखादं उद्दिष्ट ठरलेलं आहे तर त्या उद्देशासाठी रोज मला मेहनत करायची आहे. आणि असं वळण असणं, असा संस्कार असणं, हाच आज सध्या यशाची गुरुकिल्ली आहे. बेशिस्त अनडिसिप्लिन्ड व्यक्तीला यश मिळणं ही अवघड गोष्ट आहे, अवघड नव्हे अशक्य गोष्ट आहे आजच्या स्थितीमध्ये. हे पोचावं याच्यासाठी आपण हा विषय दिलेला आहे. त्याचे बिंदू दिलेले आहेत आपण. आता आपल्या परिसरातील पीक चक्र, त्या दिवशी गुरुवारी पण जेव्हा आपली मीटिंग झाली तेव्हा पण मी सांगितलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपण स्पेसिफिकली महाराष्ट्राबद्दल बोलतोय कारण मी सगळे आपले मराठी शिक्षक आहे म्हणून. पण जसं तामिळनाडूमधली आपली शाळा आहे वडक्कूर, कर्नाटकमधली शाळा आहे, अ, आता ते चिंतामणी म्हणून जे आहेत आपले शंकर सर पण आता ऑनलाईन आहेत. तर त्यांनी आपल्या स्थितीमध्ये जो ज्या ठिकाणी आहे आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं एक उल्लेख व्हावा. आणि त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथला रेनफॉल काय आहे, पाऊस किती पडतो, तुमची साधारण पीक पद्धती काय आहे. आणि कारण बहुतेक मुलं शेतकरी घरातनं आहेत, हा प्रोजेक्ट ते खूप छान पद्धतीने करू शकतील. आणि ते उत्स्फूर्तपणे सांगू शकतील की ते स्वतः काय ऑब्झर्व करतायत. म्हणजे पुन्हा, कारण तुम्ही शेतकरी फॅमिलीतले आहात, तुमचा विषय तुमच्या जिव्हाळ्याचा आहे, विषय तुमच्याशी संबंधित आहे. पण आता उघड्या डोळ्यांनी एकदा त्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत आणि प्रोजेक्टसाठी म्हणून त्यांचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. या प्रक्रियेमध्ये मुलांना पुन्हा एकदा मातीशी जोडल्या जाणं स्वाभाविक होईल असं मला वाटतं. मुलांना बघायला मिळेल. आपल्याला जर जमीन तयार करायची आहे तर आपलं ट्रॅक्टरवर होतं की बैलांवर होतं, घरी बैलजोडी आहे तर बैलजोडी का आहे, बैलजोडी जर असेल त्याच्यासाठी काय मेहनत लागते. आणि बैलांना आणि गाईगुरांना त्यांचं शेतीशी काय संबंध आहे, शेतीत त्यांचं काय महत्त्व आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती पुन्हा एकदा त्यांचं रिव्हिजन होईल, पुन्हा एकदा त्यांचं निरीक्षण होईल. त्या अनुषंगाने आपण हा विषय ठेवलेला आहे. तर मुद्दे बाकी सगळे सेम आहेत. जमिनीची तयारी, पेरणी का, पावसावरती आपल्याला कोरडवाहू शेती करतो, मग पावसाळ्यात कुठलं पीक घेतो, हिवाळ्यात कुठलं घेतो, उन्हाळ्यात कुठलं घेतो, पाण्याची काय व्यवस्था आहे, असे सगळे विषय आहेत. पिकाची कापणी, मग बहुतेक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात ऊस आहे, कोकणामध्ये भात आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस आहे, भात प्लस भात आहे. आमच्या वराडामध्ये, विदर्भामध्ये सध्या सोयाबीन आणि तूर आणि कापूस जास्त लावतात. पूर्व विदर्भामध्ये जाल तर तिथे पाऊस जास्त आहे, तिथल्या जमिनीचा प्रकार असा आहे की तिथे भात जास्त लावतात. पुन्हा तिथल्या भातांच्या व्हरायटी वेगळ्या, कोकणातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या भाताच्या व्हरायटी वेगळ्या. ह्या सगळ्या गोष्टी समृद्ध करणार आहेत. हे सगळे अनुभव जे आहेत हे समृद्ध करणार आहेत आणि या सगळ्यांचं आपण रिप्रेझेंटेशन करतोय कुठेतरी, मराठी मातीचं आपण एका पद्धतीने रिप्रेझेंटेशन करतोय, प्रतिनिधित्व करतोय या प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने. पण अपेक्षित हे आहे की ही पूर्ण प्रक्रिया त्याच्यामध्ये आली पाहिजे बाजारात विक्रीपर्यंत, फायनली बाजारात विक्रीपर्यंत फायनल प्रोडक्ट काय जात आहे. हां, आता दुसरा विषय, भारतातील काही राज्य श्रीमंत तर काही गरीब का. त्या दिवशी पण मी थोडक्यात सांगितलं, एकदम थोडक्यातच सांगतो की भौगोलिक स्थिती राज्यांची जी आहे, कुठल्या राज्यांना समुद्रकिनारा आहे, कुठल्या राज्यांना खनिज संपत्ती समृद्ध आहे. पण काही ठिकाणी खनिज संपत्ती समृद्ध असतानाच मोजके लोक फक्त श्रीमंत आहेत, अख्खं राज्य गरीब आहे. जसं बिहार आणि झारखंडचं उदाहरण आहे आपल्याकडे. काही ठिकाणी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडूचं उदाहरण आहे, कारण समुद्रकिनारा लाभला आहे आणि व्यापाराचा एक इतिहास राहिलेला आहे. तर ती राज्य समृद्ध दिसतात. आकडेवारी बघितली तर त्यांच्याकडे पैसा जास्त आहे. त्याच्यावर थोडं कारणमीमांसा विद्यार्थ्यांकडनं व्हावी. त्यानिमित्ताने भूगोलामध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना रस येईल. भूगोल आणि इतिहास दोन्ही विषय जोडून येतील. त्याच्यासाठी आपण हा विषय दिला. त्याचे जे मुद्दे आहेत ते तुम्ही रेफर करू शकता. आणि या सगळ्या विषयांना घेऊन काहीही अडचण असेल, मी तुमच्यासाठी 100% अवेलेबल आहे, उपलब्ध आहे.
आपण सगळ्या शिक्षकांना नम्र विनंती आहे, कुठल्याही वेळेला मला फोन करून तुम्ही माझ्याकडनं सहकार्य घ्या. मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला पूर्ण वेळ तयार आहे. ठीक आहे. ही आपली सब टॉपिक्स. हा पण माझ्यासाठी एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतातील शेतकरी व गावे आर्थिक अडचणीत का आहेत? तर मी का शेती आणि याच्याशी संबंधित घेतोय? कारण आपला बहुतेक भाग हा ग्रामीण भागातला येतो. काही गोष्टींबद्दल विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण व्हायला पाहिजे, की एक जर जन्मापासनं लहानपणापासूनच शेतकरी कायम आपण गरीब बघितलाय, शेतकऱ्याला कायम आपण आर्थिक अडचणीत बघितलंय. त्याच्यात फरक आहे. पश्चिम महाराष्ट्र, वराड, विदर्भ, त्यानंतर मराठवाडा इथे भौगोलिक स्थितीनुसार शेतकऱ्यांची स्थिती कमी जास्त आहे. पण एक कॉमन प्रश्न जे आहेत ते अजूनही आहेत. त्याच्यामध्ये पीक नुकसान असेल, कर्जबाजारीपणा असेल, शेताला योग्य न मिळणारा शेतमालाला योग्य न मिळणारा भाव असेल, ह्या गोष्टी कॉमन अडचणी आहेत. तर जो व्यक्ती जिथे आहे, जो विद्यार्थी जिथनं तो बघतोय, त्यांनी किमान त्या गोष्टींचं अवलोकन करावं. ह्या गोष्टी आहेत समस्या, आणि ह्या समस्या काय फक्त त्या शेतकऱ्याची ती जबाबदारी नाही आहे. समाज म्हणून तिथे काय अ, विषय असला पाहिजे, समाज म्हणून तिथे लोकांची काय जबाबदारी पाहिजे, शासनाची धोरणं काय असायला पाहिजेत, याच्याबद्दल किमान एक कुतूहल तयार व्हायला पाहिजे. प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांची चूक आहे म्हणून त्यांच्या डोक्यावरती खापर फोडणं बरोबर नाही आहे, असं मला खूप मनापासून वाटतं. तर या विषयाच्या निमित्ताने सुद्धा आपल्या सगळ्यांना बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करता येतील. विद्यार्थ्यांना मुख्य करून सामाजिक भान यायला पाहिजे, असं मला वाटतं. त्यासाठी हा विषय खूप त्यांना हेल्पफुल राहणार. आणि ह्या सगळ्या विषयांना घेऊन मी जसं म्हटलं, मी माझं पूर्ण सहकार्य आहे. मी एनी टाईम गायडन्स द्यायला तयार आहे. तसाच विषय भूजल संकट, आपण पाणी कसे संपवत आहोत, हा पण एक छान विषय आहे. आणि मुख्य करून विद्यार्थ्यांच्या सभोवताली असलेल्या सामान्य गोष्टींवरती ह्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यांना काही खूप देश सोडून परदेशात जायची गरज नाही आहे ह्या सगळ्या विषयांबद्दल रिसर्च करायला. हे पण त्याचे सब टॉपिक्स दिले, त्याच्या आधारावरती विषय सहज एक्सप्लेन होऊ शकतो. तर हे सिनियर कॅटेगरीपर्यंत आहे. याबद्दल काय आपल्याला अडचण असेल तर सांगा, काही फीडबॅक असेल तर मला सांगा. आपल्याला काय वाटतं? विषय सिनियर कॅटेगरी म्हणजे 8वी ते 10वीच्या मुलांना हे विषय झेपण्यासारखे आहेत की नाही? आपल्याला काय वाटतं? कोणी पण सांगा. भोसले सर, नेताजी सर, तुम्हाला काय वाटतं? सर, सध्याची परिस्थिती बघितली तर टॉपिक तर बरोबर आहे आणि हां. मुलांना त्याचा एक्सपिरियन्स पण आहे. हम्म. कारण की त्यांचा घरी जो परिस्थिती चालू आहे ते मुलं बघतात. बरोबर. हम्म. आणि अतिवृष्टीमुळे विदर्भ क्षेत्रातले जो सोयाबीनचा जो पीक आहे तो सर्वांचा नष्ट झालेला आहे. हम्म. 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 तर या वर्षीचा त्यांना हा अनुभव त्यांचा या प्रोजेक्टमध्ये कामात येईल असं मला वाटत आहे. अगदी अगदी सर, माझी अपेक्षा तीच आहे. म्हणजे त्याच्यावरती विचार होणार विद्यार्थ्यांचा. नाहीतर काय, शिक्षणाच्या निमित्ताने आई वडील प्रयत्न करतात की मुलांपर्यंत झळ नाही बसली पाहिजे या गोष्टीची. पण ते झळ तर बसतेच आणि त्याबद्दल बोलल्या जात नाही. या निमित्ताने बोलल्या जाईल. बरोबर आहे. आणि आणि एक दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याचा मुद्दा म्हणजे खूप जास्त सेन्सिटिव्ह मुद्दा आहे तो. हम्म. आणि लोक या मुद्द्याला खूप जास्त राजनैतिक हे देण्याचा प्रयत्न करतात. अगदी होतं ना सर. आणि विद्यार्थी जेव्हा या विषयाबद्दल विचार करेल की त्याचा कारण खरं त्याचं कारण काय आहे, हम्म. तर त्यांना या विषयाचे गांभीर्य गांभीर्य जे आहे ते त्यांना समजेल असं मला वाटत आहे. हो ना. आता प्रोजेक्टमध्ये रूपांतर केल्यावर विद्यार्थ्यांना याचा काही ना काहीतरी फायदा झालाच पाहिजे. नक्की सर. अगदी अगदी. धन्यवाद सर. आणखी कोणाला अभिप्राय द्यायचा असेल? पवार सर. महादेव पवार सर. हा सर. हां सर, तुम्हाला काय वाटतं सांगा मला. नाही, आहे योग्य आहेत विषय. योग्य आहेत कारण ना? मुलांना आताच्या बदलत्या परिस्थितीनुसार तो विद्यार्थी बदललाच पाहिजे आणि त्या बदललेल्या विषयाला धरून त्याला
मत आपलं मांडता आलं पाहिजे आणि विषय अगदी. तसेच आहेत. विचार प्रवर्तकच आहेत. हम्म. हो, त्याच्यामुळे अतिशय चांगले विषय आहेत थँक्यू सर. आणि जिव्हाळ्याचे पण आहे. ते सर बोलल्या पद्धतीने जिव्हाळ्याचे पण विषय आहेत. अगदी अगदी. हो हो. म्हणजे तुम्ही मगाशी बोललात ना, स्वतः, हम्म. कुटुंब आणि समाज, हम्म. या तिन्ही गोष्टी समावेश या विषयामध्ये आहे. अगदी. हो, छान आहेत, छान आहेत विषय. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. आणखी कुणाला सांगायचं आहे मत? घोरपडे सर, बोरगाव हायस्कूल. घोरपडे सर. 15 मिनिटं. हा हा सर. हा सर, तुम्हाला काय हा, वाटतंय? योग्य विषय आहेत आणि ह्याच्यातून अनुभवातून त्यांना जागृती पण निर्माण करता येईल, स्वतः पण अनुभव घेता येईल. हम्म. म्हणजे शेतकऱ्याची जी परिस्थिती सध्या चालू, हम्म. त्याचा अनुभवही त्यांना मिळेल आणि त्यामुळे एक चांगलं काहीतरी शेतकऱ्यासाठी करता पण येईल मुलांना. नक्कीच नक्कीच. सर, मुलांना झेपेल ना विषय? म्हणजे माझा वेगवेगळ्या शिक्षकांना विचारण्याचा हेतू हाच आहे. खूप कॉम्प्लेक्स नाही वाटणार ना, असं मला समजून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांसाठी. नाही नाही नाही, इजी आहेत तसे विषय, आहेत टँजिबल आहेत म्हणजे? समर्पक आहेत. अच्छा. हॅलो सर, हा साळे सर बोल. बोलतोय. हा बोला सर, बोला. हा सर, विद्यार्थ्यांना या विषयाची जास्त आपल्यापेक्षा जाण आहे, कारण ते ज्या बॅकग्राऊंड मध्ये आहेत त्या बॅकग्राऊंड मध्ये त्यांना ते रोज समस्या ते फेस करतात. आणि हम्म. त्यांनी जर विचार मंथन केलं तर हम्म. त्यातनं काहीतरी एक नवीन उपाय आपल्याला भेटू शकतो. अगदी अगदी. छान. हा, छान विषय आहे सर. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. हो हो. ओके. थँक्यू. तर चालेल. मग आता आपण सुपर सिनियर कॅटेगरीकडे वळूया. आता दरवेळेस गेल्या वेळेस सुद्धा आपण बघितलं होतं की सुपर सिनियर कॅटेगरीसाठी आपण जास्त किचकट असं प्रोग्रामिंगचा भार ठेवला होता आणि मुलांनी खूप छान प्रोग्राम्स केले होते. रामगड, वडक्कूर स्कूल, त्यानंतर लेपा स्कूल, आपले त्र्यंबक आणि आपले तांदूळवाडी यांच्या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट्स उत्तम होते. आणि आम्हाला पहिले जे काही विनर्स काढायचे होते त्याच्यामध्ये असं टफ कॉम्पिटिशन होती कुणाला पहिला प्राईज द्यावं. पण यावेळेस आपण जे कॉम्प्लेक्सिटी ठेवली आहे, जे कठीणपणाची पातळी ठेवलेली आहे, ती जास्त वैचारिक ठेवली आहे. आणि मला हे विशेष करून सांगायला आवडेल की ज्या पण शाळांना सुपर सिनियर कॅटेगरी निवडायची असेल, त्यातले जे काही विषय समजून घ्यायला त्यांना जे काही मार्गदर्शन लागेल, मी पर्सनली ते करणार आहे. आपण त्याच्यासाठी हवं असेल तर ऑनलाईन क्लासेसचं नियोजन करूयात, ऑनलाईन मिटिंग्सचं नियोजन करू शकतो शाळांसाठी, ज्याच्यामध्ये मी या विषयांना कसं मांडायचं आणि ते समजून घेण्यासाठी ज्या काही डॉक्युमेंटरीज आहेत त्यासुद्धा आपण एकत्र बघू शकतो. आणि मी प्रयत्न हाच करणार की जी काय डॉक्युमेंटरी आहे ती 20 किंवा 25 मिनिटापेक्षा जास्त नसेल. आणि त्या 20-25 मिनिटाच्या डॉक्युमेंटरीवरती जर मी जसं 2 तासाचा किंवा 1.5 तासाचा जो आपण ऑनलाईन क्लास घेतो, त्याच्यात अर्धा तासाची डॉक्युमेंटरी ठेवायची, अर्ध्या तासाची चर्चा ठेवायची आणि त्याचं सगळ्यात शेवटच्या अर्ध्या तासात आपण त्याचा निष्कर्ष काढायचा. अशा पद्धतीने आम्ही विचार केला आहे. आणि मग विद्यार्थ्यांसोबत बसून त्या विषयाची त्यांना पूर्ण उकल व्हावी, पूर्ण फोड त्यांना करता यावी, यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहे. तर जसं अमेरिकेतील कॉर्पोरेट शेती हा आपला पहिला विषय आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की बरेचदा हे बोललं जातं की कारण शेतकरी आहे, शेतकऱ्याला स्वतःची शिस्त नाही, त्याचं नियोजन नाही आहे, त्याच्याकडे तेवढं कॅपिटल नाही आहे, मग त्याला काय पर्याय आहे? तर कोणीतरी कॉर्पोरेट शेती करावी. म्हणजे मोठे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, अदानी, अंबानी, अजून टाटा किंवा आणखी कोणी असेल, तर ते बियाणं देतील, तेच आपल्याला सांगतील की तुम्ही अशा पद्धतीने लावा, खतं पण तेच देतील आणि मग आपल्याकडनं माल घेण्याची जबाबदारी पण त्यांचीच. आणि त्यांनी आपल्याला, आपण सुरुवातीलाच बार्गेन करायचं की हा भाव आम्ही देणार बरं का तुम्हाला, म्हणजे ते आपल्याला सांगतील किंवा मग आपण तेव्हा म्हणायचं की नाही, या एवढा भाव दिला तरच आम्ही हा माल विकू. बरोबर आहे? हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं. ठीक आहे. आता हे समजून घ्यायला पाहिजे की ह्या कॉर्पोरेट शेतीची जी सुरुवात झाली आहे ती अमेरिकेमध्ये झालेली आहे. ठीक आहे. त्या आपल्या पुढे आहेत, त्या आपल्या 30-40 वर्ष पुढे आहेत. त्यांच्याकडे इतकं अनुदान मिळतं अ, एकूणच शेती करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा. आणि त्यांच्याकडे शेती करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. पण मुद्दा असा आहे
की इतकं जर त्यांच्याकडे कॉर्पोरेट शेती केली आहे तर ती खरंच प्रॉफिटेबल आहे का? तिथले शेतकरी मग खूप आनंदात आहेत का? तर ते समजून घेण्यासाठी म्हणून हा विषय ठेवलाय, की कारण आपल्या शेतकऱ्याला कोणी उठसूट ज्ञान देतं की तुम्हाला तर कॉर्पोरेट शेती एवढा चांगला पर्याय तुम्ही करायला पाहिजे. तर मग जिथं सुरुवात झाली तिथं बघायला पाहिजे ना एकदा काय स्थिती आहे. म्हणून हा विषय दिलाय की अमेरिकेत कॉर्पोरेट शेतीचा जे स्थिती आहे ती काय आहे. बरी वाईट जे काय असेल ते आपण बघूयात. तर हे मुद्दे दिलेले आहेत खाली. कसं बीजाचे एकाधिकार झालेले आहेत, शेतकऱ्यांचा डिपेंडन्स कशा पद्धतीने झालाय. आणि बाय द वे हेच मॉडेल पोल्ट्रीच्या बाबतीत सुद्धा काम करतं बरं का. आपल्याकडे सध्या पोल्ट्रीमध्ये तो कॉर्पोरेट फॉर्म्युला आलेला आहे, शेतीमध्ये अजून तो यायचा आहे. पण मग पोल्ट्रीवाल्यांची स्थिती काय आहे, अमेरिकेत पोल्ट्रीवाल्यांची काय स्थिती आहे, याच्यासाठी एक एक उत्तम डॉक्युमेंटरी आहे, फूड इनकॉर्पोरेटेड नावाची. आणि मला ते खूप आनंद होईल जर कधी कोणी कुठल्या शाळेने हा विषय घेतला आणि विद्यार्थ्यांसोबत बसून त्याच्याबद्दल जर चर्चा करता आली, तर एक मोठा ग्रँड स्केलवर त्यांना दिसेल की इंटरनॅशनल किंवा ग्लोबल मार्केट ज्यावेळेस आपण विचार करतो, आपल्याला वाटतं त्यांची शेती फार भारी आहे, ते खूप यंत्र वापरतात. पण शेवटी काय आहे, कुठल्या हाताला 5 बोटं असतात, प्रत्येक हाताला 5च बोटं असतात, तशी ती स्थिती येते. ते काय पूर्ण वेळेचं सोल्युशन नाही आहे. तर ते समजून घ्यायला हा विषय खूप चांगला आहे. ठीक आहे. त्याचे काय मुद्दे दिलेले आहेत, हे सब पॉईंट्स दिलेले आहेत. आणि आय ओपनिंग आहे हे, बघायला जर मिळालं विद्यार्थ्यांसोबत आणि आपल्या शिक्षकांना मिळून पण ह्या गोष्टी आपण बोलू शकतो, चर्चा करू शकतो. हां. आता दुसरं आहे जागतिक मांस उद्योग, ज्याला आपण बीफ आणि पोर्क इंडस्ट्री म्हणतो. तर मुळात अ, आपल्यातले, कारण बहुतेक लोक शेतकरी आहेत, तुम्हाला माहिती असेल 90च्या दशकापर्यंत सोयाबीन पीक आपल्याकडे अस्तित्वात नव्हतं. सोयाबीन काय आहे आपल्याला माहिती नव्हता. 90च्या दशकानंतर सोयाबीनचा जो काय प्रचंड वापर, प्रचंड पेरा वाढलाय सगळीकडेच. सोयाबीनचा वाढलाय, मक्याचा वाढलाय. तर मुळात सोयाबीन आणि मका जेव्हा आपण पिकवतो ते जातं कुठं? तर ह्या ज्या बीफ आणि पोर्क इंडस्ट्रीज आहेत, ज्यांचं जगावरती सध्या सगळ्यात जास्त प्रमाणात जर ते काय प्रॉफिट कमावत असतील तर ते या मांस उद्योगातनं कमावतात. आणि त्याचे जे पडसाद आहेत ते आता आपल्या पीक पद्धती आपल्याला बदलायला लागल्या. जे जे विकल्या जातं तेच उगवायला लागतं असं म्हणतात. बरोबर आहे. मग खपतं काय, मांस खपतं सगळ्यात जास्त. मांस निर्यात जास्त बीफ इंडस्ट्री सगळ्यात जोरात चालते. आणि ती बीफ इंडस्ट्री चालावी त्याला पूरक म्हणून सोयाबीन पेरण्याचा शेतकऱ्यांना पाया पडलाय, प्रचलन पडलंय. तर ते आपल्या डोक्यातले ते हे उघडायला पाहिजेत की आपला संबंध कुठपर्यंत जाऊन टेकतोय. म्हणजे मला याच्याबद्दल अजिबात चर्चा करायची नाही आहे की मांसाहार चुकीचा आहे की चांगला आहे की वाईट आहे. हा मुद्दाच नाही आहे. मांसाहार त्याच्या ठिकाणी आहे, योग्य आहे अयोग्य आहे ते वेगळा विषय आहे. मी मी अजिबात कोणाला वाईट बघत नाही मांसाहार करण्याबद्दल. पण मला सांगायचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस कुठल्या पण एखाद्या उद्योगामध्ये ज्यावेळेस एकाधिकार येतो ना, मोनोपॉली जेव्हा येते ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये एवढी ताकद असते की जगातल्या भरपूर गोष्टींना ते भाग पाडू शकतात. तशी ही गोष्ट आहे. तर हा खूप चांगला अभ्यास आहे की जागतिक मांस उद्योग म्हणजे अ, ज्या कॉर्पोरेट स्ट्रक्चरनी बीफ इंडस्ट्री चालते त्यांच्याच देशामध्ये, अमेरिकेमध्येच, जे इतर बीफ प्रोडक्शन करणारे आहेत किंवा पोर्क प्रोडक्शन करणारे आहेत, त्या लोकांना यांनी विकत घ्यायला सुरुवात केली किंवा त्यांचे व्यवसाय संपवायला सुरुवात केलेली आहे. त्याचा काय आपल्यावरती परिणाम होतोय, म्हणजे आपण ते त्या पद्धतीचं आपलं कन्झम्पशन नसताना सुद्धा आपण त्याची फळं कशी भोगतोय. आणि त्यामुळे स्वतंत्रता कुठे असायला पाहिजे याच्याबद्दल एक थोडा विचार व्हायला पाहिजे. पण हे खूप इंटरेस्टिंग आहे की आपल्याला माहिती नाही, बऱ्याच गोष्टींची आपल्याला कल्पना नसते. या निमित्ताने आपल्याला त्या गोष्टी कळतात. त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर मग त्याचे दुष्परिणाम काय झालेले आहेत, त्या ठिकाणी जंगलतोड भरपूर झाली आहे, पाण्याचा वापर खूप प्रचंड असतो. त्यांची जी काय पद्धत आहे ती अजिबात नैसर्गिक नाही आहे. 6 महिन्यात त्यांना 400 किलो वजनाची गुरं तयार करायची असतात किंवा डुकरं तयार करायची असतात. त्याच्यामुळे हवामानावरती सुद्धा परिणाम होतो. तो कसा होतो? आणि अर्थातच ज्या प्रमाणामध्ये ब्रुसेला, मॅड काऊ आणि इतर जे काही आजार येतात, हे जे रेड मीट तयार करतात किंवा त्या लोकांचा आहाराचा भाग आहे, त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, ह्या सगळ्या मुद्द्यांवरती एक ओव्हरलुक या निमित्ताने केलं जातं. आता दुसरं
ज्या पद्धतीची पारंपरिक शेती आपल्याकडे होत आली आहे आणि सध्या ज्या पद्धतीची आपण कॉर्पोरेट फार्मिंग म्हणा किंवा रासायनिक शेती म्हणा, ह्याच्या तुलनात्मक अभ्यासासाठी हा एक आपण विषय दिलेला आहे. आणि आपली जी जुनी पारंपरिक शेती होती त्याच्यात तर काही प्लस मायनस होते, त्यात काही शंका नाही आहे. काही गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंटसाठी जागा होती, काही गोष्टींमध्ये बदल केल्यामुळे आपलं नक्कीच उत्पादन वाढलेलं आहे. हरित क्रांतीमुळे सुद्धा आपल्याला भरपूर फायदे झालेले आहेत. हरित क्रांतीला आउटराईट आपण रिजेक्ट करत नाही आहे. मी आधी पण बोललो की केमिकल फार्मिंग काय खूप वाईटच आहे असं नाही आहे, पण त्यातलं वाईट आणि बरा म्हणजे या दोघांमधला अंतर करण्या एवढा आपल्याला विवेक तयार व्हायला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना या प्रोजेक्टच्या निमित्ताने आपण एक चांगलं एक्सपोजर देऊ शकू, एक चांगली माहिती देऊ शकू. बरेच तज्ज्ञ लोकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, त्यांचे डॉक्युमेंटरीज आपण बघू शकतो या निमित्ताने. आणि विद्यार्थी ते प्रोजेक्टच्या माध्यमातून दाखवू शकतील. एक चांगलं स्क्रिप्ट तयार होणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्याच विषयांसाठी. तर हा आपला पारंपरिक शेती विरुद्ध रासायनिक शेती हा विषय आहे. त्याच पद्धतीने हा एक विषय आहे, सुपर मार्केट विरुद्ध स्थानिक बाजार. स्थानिक बाजारात सध्या स्थानिक बाजार म्हणजे आपण गाव परत जे काय आठवडी बाजार भरतो तिथपासनं शहरात जी काही छोटी छोटी दुकानं आहेत तिथपर्यंत, शहरातल्या छोट्या दुकानांपासून जे मोठे मोठे मॉल्स आहेत जिथे भाजी मिळते, टॉयलेट क्लिनर मिळतं, उशी गादी कपडे सगळं मिळतं तिथपर्यंत. तर या तिन्ही लेवलवरती कशा पद्धतीने मानसिकता काम करते. जर विद्यार्थ्यांना माहिती असेल, एक्सपोजर असेल, काही विद्यार्थी आठवडी बाजारमध्ये उभं राहून काही गोष्टी तिथं स्वतःचं दुकान लावत असतील तर फारच छान. पण या जमिनीशी टच कनेक्शन असणं, या जमिनीशी नातं असणं, तर ह्या गोष्टी कळायला पाहिजेत असं मला मनापासून वाटतं. हा पण एक खूप चांगला विषय आहे. तुम्ही आठवडी बाजाराचं ऑब्झर्वेशन करा, तुमच्या गल्ली मोहल्ल्यातल्या दुकानांचं ऑब्झर्वेशन करा आणि मॉलमध्ये जाऊन काय अनुभव येतो त्याचं ऑब्झर्वेशन करा. आणि मग या मुद्द्यांवरती आपण चर्चा करू शकतो, आपल्या प्रोजेक्टमध्ये ते दाखवू शकतो. हां, आणि हा आपला आणखी महत्त्वाचा विषय, अतिप्रक्रिया केलेल्या अन्नाची अर्थव्यवस्था. तर अतिप्रक्रिया केलेले म्हणजे जे सध्या आपल्याला चिप्सचे पॅकेट्स असतील, प्रोसेस्ड फूड असेल, मॅगी आहे, त्यानंतर कोल्ड्रिंक्स आहेत, चॉकलेट्स आहेत. ज्या गोष्टींना तुम्हाला पॅकेटमध्ये रॅप करून विकायला लागतं आहे आणि हे पॅकेट जे तुमच्या घरी येत आहेत यांना तुम्हाला महिनाभर जरी ठेवलं तरी ते खराब होत नाही, ते सगळे अतिप्रक्रिया केलेल्याच्या कॅटेगरीमध्ये येतात. सगळेच ते वाईट आहेत असं मी अजिबात म्हणत नाही आहे, पण त्यामुळे तुमच्या एकूण आरोग्यावर होणारा परिणाम, तुमच्या खिशावर त्याचा होणारा परिणाम आणि त्याच्याद्वारे आपण कुठल्या मानसिकतेला बळकट करतोय, कुठल्या मानसिकतेला आपण बळ देतोय आणि कोणत्या प्रकारच्या लोकांना याच्यामुळे डायरेक्ट फायदा होतोय हे समजून घेणं हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर अतिप्रक्रिया केलेल्या अन्नाची अर्थव्यवस्था, ओव्हर प्रोसेस्ड फूड. तर आपल्या कोल्ड्रिंक सारखे विषय तर सध्या असं झालंय की आपल्याला माहिती आहे हे घेणं बरोबर नाही, तरी पण बऱ्याचदा आपण ते अवॉइड नाही करू शकत. आणि होतं असं की आपल्याला मोठ्या माणसांना मुलं बघतात आणि मुलांना वाटतं की हे तर पूर्वापार असंच चालत आलंय. त्यांना अजिबात माहिती नाही आहे किंवा ते कळणं फार अवघड आहे की कोल्ड्रिंक वगैरे अजून 30 वर्षाआधी याचं प्रचलन नव्हतं. चॉकलेट खाणं इतकं कॉमन नव्हतं, बिस्किट, टोस्ट, बेकरी प्रॉडक्ट खाणं एवढं कॉमन नव्हतं. 30 वर्षाआधी परिस्थिती एकदम वेगळी होती. त्याची किमान एक झलक मिळावी यासाठी हा प्रोजेक्टचा विषय मला खूप महत्त्वाचा वाटतो. आणि मग त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे रसायन वापरल्या जातात कोल्ड्रिंकमध्ये, कारण ते पाण्यामध्ये साखरेचा अंश असतो. मग ते खराब होऊ नये म्हणून त्याच्यात अक्षरशः कीटनाशक वापरून त्याचं ते जैविक नियंत्रण केलं जातं. त्याच्यात रंग जे वापरले जातात ते कार्सिनोजेनिक असतात, कॅन्सर होणारे असतात. ह्या सगळ्या गोष्टी पोहोचायला पाहिजेत, याबद्दल विचार व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांचा. म्हणून हा विषय खूप चांगला आहे. आणि आता हा माझा आवडता विषय आहे आणि माझी इच्छा आहे की याच्यावरती विद्यार्थ्यांनी पण दाखवावं. प्रत्येक गावाकडे एक विचारांचा वारसा आहे, पर्यावरणाचा वारसा आहे. कुठलं गाव खूप सुंदर ठिकाणी आहे, कुठलं गाव दळणवळणाच्या ठिकाणी म्हणजे जी आपल्या प्रमुख हायवे असतील किंवा हे असतील, जंक्शन असतील, रेल्वे जंक्शन्स असतील, त्याच्या बाजूला जर एखादं गाव असेल तर विद्यार्थ्यांनी तिथं ऑब्झर्व करावं, विद्यार्थ्यांनी निरीक्षण करावं त्यांच्या गावाची बलस्थानं काय आहेत, काय पद्धत राहिलेली आहे. आपल्या वडिलांना विचारावं, आजोबांना विचारावं, त्या पिढीच्या इतर लोकांना जाऊन विचारावं आणि गावाचा वारशाबद्दल त्यांनी सांगावं.
त्यात शेती पद्धती असेल, अजून काही गोष्टी असतील. मुद्दे दिलेले आहेत विचार करण्यासाठी. हे नाही न घेता वेगळे मुद्दे पण घेतले तर चालतील. एक चांगला प्रयत्न व्हायला पाहिजे या विषयावरती पण. आणि आता सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा. आपल्या गावाच्या वारशाबद्दल आपण सांगू शकतो. सण, समाजबंध, त्यानंतर स्वातंत्र्य संग्रामात गावाने घेतलेला सहभाग. काही गावांमध्ये शिवकालीन स्वातंत्र्य संग्राम जो झाला, शिवकालीन जे काय आपलं महाराजांचा जो एक वारसा राहिला आहे, त्याच्यामध्ये लोकांचा जो काही सहभाग राहिला आहे. त्याच्यानंतर नाट्य परंपरा असतील गावांना, एका पद्धतीने गणेशोत्सव किंवा इतर उत्सव साजरा करण्याची परंपरा असेल, त्याच्याबद्दल छान आनंदाने, अभिमानाने मुद्दे मांडले जावेत. आनंदाने सांगूयात आणि त्याच्याबद्दल अभिमान साजरा करूयात. त्याच्यासाठी हा विषय आहे. आणि या निमित्ताने माझ्या स्वतःच्या व्यक्तित्वामध्ये, माझ्या आचरणामध्ये जर काय चांगल्या गोष्टी आहेत, तर माझ्या गावाने समाज म्हणून माझ्यामध्ये काय हातभार लावला, माझ्या पर्सनॅलिटीमध्ये, माझ्या व्यक्तित्वामध्ये मी कुठलेही संस्कार उचलले त्यांच्याकडनं. आणि त्या जर चांगल्या गोष्टी आहेत तर मला त्याचा अभिमान आहे. मी पण त्या कुणाला तरी देणार, माझ्या पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करेल. असा एक तो विचार प्रक्रियेचा भाग झाला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून हा विषय महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीने आपला सुपर सिनियरचे विषय आपले एवढे आहेत. 7 विषय आहेत. हे जे डॉक्युमेंट आहे, हे डॉक्युमेंट मी प्रत्येक शिक्षकाला पर्सनली पाठवतो, आपल्या ग्रुपवरती पण पाठवतो. तुम्हाला सुपर सिनियर ह्या विषयांबद्दल काहीही अडचण असेल तर माझ्याशी प्लीज बोला. आणि मी जसं सांगितलं, सुपर सिनियरमध्ये ज्या कुठल्या शाळा सहभागी होतील, माझं 100% कॉन्ट्रीब्युशन असेल मुलांना हे विषय व्यवस्थित कळण्यासाठी. मुलांना योग्य पद्धतीचे जे काही इनपुट्स आहेत, डॉक्युमेंटरीज असतील, विषयाचे स्लाइड शो असतील, ते मी त्यांना देणार. एवढंच अपेक्षित आहे शिक्षकांकडनं आणि विद्यार्थ्यांकडनं. त्यांनी स्वतःच्या अंडरस्टँडिंगवरती विषय मांडावा. कॉपी पेस्ट होऊ नये एवढंच वाटतं. पण मला वाटतं मुलं छानच करतील हे. मला आता प्लीज तुमचे अभिप्राय सांगा. काय वाटतं तुम्हाला, प्लीज सांगा. नाही सर, घोरपडे सर बोलतोय. हां, बोला सर. व्यवस्थित आम्हाला सगळे विषय समजलेले आहेत ओके. आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष आम्ही कृती करायला सुरुवात करू, तशा अडचणी येतील त्यावेळेस मग कॉन्टॅक्ट करू. पण नक्की. आता आम्हाला समजलेलं आहे सर्व. अच्छा. थँक्यू सर. ओके. थँक्यू सर. हा सर. हां, पवार नमस्कार. सर, बोला सर, बोला. मी काय म्हणतो, आता त्या गटाची जी काय, आता मागच्या मिटिंगला मी नव्हतो, मी बाहेर आमचा कार्यक्रम होता. हां, हां. गटात प्रत्येक गटामध्ये किती विद्यार्थी अपेक्षित आहेत? सर, कमीत कमी 3 विद्यार्थी अपेक्षित आहेत. जास्तीत जास्त 5 विद्यार्थी अपेक्षित आहेत. होय ना? हो. हा. म्हणजे ते जरा कळणं गरजेचं होतं. बरं. ओके. हो. म्हणजे तिन्ही गटाला तसंच आहे? तिन्ही गटांसाठी सेम. सेम सेम आहे ना? हो, हो, हो. होय ना? ओके ओके ओके. बाकी ओके, बाकी विषय वगैरे व्यवस्थित आहेत व्यवस्थित आहेत ना? आणि हो हो छानच आहेत, वादच नाही त्याच्यावर. आणि व्यवस्थित मुलं हँडल करतील त्या विषय. खूप आनंदाची गोष्ट आहे सर. फारच छान. हो हो. हं? ओके सर. सर, पवार सर, एवढंच माझं म्हणणं आहे आणि सगळ्या हा. शिक्षकांनाही म्हणणं आहे की आपल्याला रजिस्ट्रेशन पुढच्या 4-5 दिवसात झालं तर उत्तम होईल सर. हो मग काय? हो, नाही करणार सर. नाही, काय झालंय आता, रजिस्ट्रेशन झालं म्हणजे तुमचं आता ही मीटिंग झाली ती अतिशय गरजेची झाली. हां, म्हणजे संपूर्ण सगळी माहिती कळाली याच्यातून. अगदी आलं अगदी. सर. हो हो हो. आणि आता त्या मला ह्याला पण जरा मग विचारायचं होतं, निबंधासाठी तो असेच गट आहेत की कसं आहे? हां सर, निबंधासाठी काय आहे, निबंधासाठी जे विषय आहेत, निबंधासाठीचे विषय आहेत, कॉमन आहेत. 2च ते गट आहेत. कॉमन तुम्ही पाठवलात, तुम्ही विषय पाठवलेले आहेत. हां, निबंधाचे विषय फक्त आता कॉमन आहेत. गट कसे आहेत? सिनियर आणि ज्युनियर 2च गट आहेत सर. 2च गट आहेत ना? सिनियर आणि ज्युनियर 2च गट आहेत. पण तिथं विद्यार्थी संख्या कशी काय अपेक्षित? सर, एक तिथं वैयक्तिक 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 आहे सर. 1 विद्यार्थी 1 निबंध. एक निबंध. पण किती भाग घेऊ शकतात विद्यार्थी? त्याला काही बंधन नाही आहे सर. म्हणजे 2, 4, 5 आले तरी तुम्ही घेऊ शकता? जेवढे येतील सगळे वेलकम आहेत. आणि होय ना?
ते त्या त्या विद्यार्थ्याच्या अभिव्यक्तीवरती आहे. जो विद्यार्थी खूप छान हो ज्या हो पद्धतीने मांडेल मांडेल त्या पद्धतीने असेल, त्या बरोबर पद्धतीने. आहे ते. त्यामुळे एका विषयावरती तुमच्या 10 विद्यार्थ्यांनी पण निबंध लिहिला तर त्याला तरी नेहमी स्कोप आहे की ते आपण त्याला उलगडू शकू चांगल्या पद्धतीने. बरोबर. ओके ओके. थँक्यू सर, छान माहिती दिला. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. हो. मॅक्झिमम शिक्षकांनी 4-5 दिवसात सगळे रजिस्ट्रेशन पूर्ण करावे ही माझी खूप विनंती आहे सगळ्यांना. नाही नाही नाही, विनंती नको सर, छानच आहे विषय. ओके ओके. कारण आमच्या शाळेसाठी गरजेचा आहे, विद्यार्थ्यांसाठी गरजेचा विषय आहे. अगदी हा, अगदी. आलं लक्षात ना. येस. थँक्यू सर. सूरज सर काहीतरी म्हणत होते. सूरज सरांना बोलत होतं. सर माझा एक असा प्रश्न होता की आता जे आपण 2 विषय बघितले आता, हा म्हणजे सिनियर आणि सुपर सिनियर, हा तर ते दोन्ही विषय 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना अप्लिकेबल आहे, बरोबर? बरोबर आहे सर. तर ते 2 पैकी कोणताही एक प्रोजेक्ट जर केला तरी चालेल असं मला वाटत आहे. हो 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 सर. हे बघा, 8वी ते 10वीचे विद्यार्थी असतील तर ते बाय डिफॉल्ट सिनियर कॅटेगरीमध्ये आले. ठीक आहे. आता सुपर सिनियर करायचं की नाही हा चॉईस आहे त्यांच्याकडे. ओके, म्हणजे त्यांच्याकडे तो ऑप्शन आहे की तुम्हाला सुपर सिनियर ग्रुपमध्ये जायचं असेल तर तुम्ही तो हा. त्यांच्यासाठी जे प्रोजेक्टचे टॉपिक आहे ते तुम्ही करू शकता. येस. ओके. हा, म्हणजे 5वी ते 7वीच्या मुलं नाही घेऊ शकणार सुपर सिनियर, त्यांना ज्युनियरचेच करायला हम्म. लागणार. हम्म, 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 जे हम्म. सिनियर कॅटेगरीचे आहेत ते सिनियर तरी करू शकतात, त्यांना कॉन्फिडन्स असेल तर सुपर सिनियर पण घेऊ शकतात. ओके, हा. ठीक आहे. ओके. थँक्यू सर. आलोक सर, तुम्हाला कसं वाटलं मला सांगाल एकदा. आलोक सर. एक इतरांचं सगळ्यांचं झालं असतं तर एक लहान गोष्ट मला सुचवायची होती, बोलू का? हा, प्लीज सांगा. प्लीज सांगा सर. म्हणजे सौरभ सरांनी सांगितलं हे विषय चांगले, अर्थातच सगळ्यांना आवडणारे, आपल्या जवळचे आहेत यात शंकाच नाही. फक्त एवढंच आहे की हे सगळे स्क्रॅच बंद आपल्याला दाखवायचे, त्यामुळे तेही भान ठेवणं आवश्यक आहे. आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, पण मी पुन्हा भर द्यावा म्हणून मी पुन्हा एकदा म्हणतो एवढं, फक्त एवढंच की ओके. बघा, स्क्रॅच मध्ये जर आपल्याला दाखवायचं तर आपल्याला भाषण करून उपयोग नाहीये, किंवा एक हम्म. समजा नुसतं वरद खालपर्यंत एक निबंध लिहितो आणि मग मुलं वाचून दाखवत आहेत, असं आपल्याला उपयोग नाहीये. स्क्रॅच मध्ये काहीतरी नाटक झालं पाहिजे, म्हणजे त्याचा काहीतरी प्रसंग झाला पाहिजे, ते कसं दाखवलं असं काहीतरी त्याचे मजेशीर वाटलं पाहिजे, ते म्हणजे बघायला आनंद झाला पाहिजे ते आपल्याला. असं हे एक आपल्याला मनामध्ये एक पण लक्षात ठेवा, नाही तर हा विषय काय आहे की फार महत्वाचा आणि मोठा विषय आहे, पण तो विषय कसा आपण दाखवू. तर स्क्रॅच मध्ये दाखवायचा तर तो आपल्याला काहीतरी त्याचं नाटक म्हणा, काहीतरी नाटक म्हणजे आपल्या गॅदरिंग मध्ये करतो तसं मोठा विषय असतो, पण छोट्या नाटकात दाखवलेला असतो. अशा प्रकारचं काहीतरी स्क्रॅच मध्ये केलं पाहिजे, एवढं मला त्याच्यावर भर द्यायचा होता. तुम्ही लक्षात घ्या असं, म्हणजे नुसतं भाषण करू नका, काहीतरी त्याचं नाटक करा त्याचं, असं मला म्हणायचं होतं. बरोबर. चांगलं स्क्रिप्ट व्हायला पाहिजे त्याचं, चांगलं कथानक व्हायला पाहिजे त्याचं. म्हणजे काहीतरी प्रसंग आहे म्हणा, प्रसंगात दाखवलं तुम्ही, हाच मुद्दा सांगितला, पण नुसतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना, नुसतं भाषण केलं तर आपल्याला त्याचा कंटाळा येतो सगळ्यांना, कोणालाही. नुसतं भाषण ऐकायला काय बरं कळलं बाबा तुझं, असं असं म्हणतो आपण. पण तेच जर विषय नाटकात पाहिला तर आपल्याला हा अरे छान केलं बरं, काय नाही चांगलं झालं, मजा आली बघायला, असं म्हणजे बरोबर आहे तुमचं म्हणणं, जास्त मनाला भावलं ते, असं आपल्याला अशी आपली रिॲक्शन होते. अशा दृष्टीने विचार करावा असं मला वाटतं. बरोबर आहे. ठीक आहे सर, एकदम छान आहे, चांगलं सजेशन आहे. ओके. ठीक आहे. थँक्यू आलोक सर. सर, आणखी काय सांगायचं आहे तुम्हाला. नाही नाही, ठीक आहे, एवढंच मी म्हटलं एक. आणि हे खरं म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, मी आपलं उगीच हो हो. हां. म्हणजे पुन्हा एकदा आपण भर द्यावा, कारण एवढा मोठा विषय आहे की त्याच्यात आपण अरे त्याच्या एवढं करायला पाहिजे असं म्हटल्यानंतर आपण कधी कधी आपल्याला फारच गंभीर होईल, असं असं करू नका असं मला म्हणायचं. नाही, बरोबर आहे. राईट. ठीक आहे. ठीक आहे सर. अजून काय कोणाला सुचवायचं असेल, अभिप्राय द्यायचा असेल तर मी वाट बघतोय. साळुंखे सर, तुम्हाला ठीक वाटलंय विषय.
हा सर, हा हे अतिशय चांगले विषय आहेत सर. ओके. आणि सर खरंच आपलं करावं थोडं कौतुक सर कधीच आहे, कारण तुमचं नॉलेज जबरदस्त आहे सर. हा सर. तुम्ही जी माहिती सांगितली ना सर, हा हा. अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितली हो, आणि थँक्यू. खरंच आपल्याला फार मोठं नॉलेज आहे असं सर दिसून येतं. हो. हा हा. थँक्यू, थँक्यू सर. ओके. थँक्यू सर. ओके. ठीक आहे. चालेल. आणि जरी आता कोणाला नाही सांगता येणार असेल वेळेच्या अभावी, तर मला अपेक्षित आहे की आपण मला पर्सनली मेसेज केला व्हॉट्सॲपवरती तरी चालेल. काय याच्यात शंका कुशंका असतील तर आपण नक्की त्याच्याबद्दल बोलूयात. मला वाटतं आता ही मीटिंग आपण कन्क्लूड करूयात. अ, ओके. पुन्हा एकदा सांगतो, आपण 31 डिसेंबरपर्यंत रजिस्ट्रेशनची तारीख ठेवलेली आहे. आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा 31 डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन व्हावेत आपल्याकडनं. आणि माझी इच्छा आहे की या विषयांना घेऊन आपल्या शाळांकडनं जेवढ्या टीम्स पार्टिसिपेट करू शकतात, जेवढे विद्यार्थी या प्रोजेक्टमध्ये पार्टिसिपेट करू शकतात, सहभागी होऊ शकतात, त्या सगळ्यांनी जरूर करावा. रजिस्ट्रेशनला कुठली फी नाही आहे, रजिस्ट्रेशनला कुठलाही चार्जेस नाही आहेत. इनफॅक्ट तुमच्या शाळेकडनं जितका सहभाग होईल तेवढंच आपल्या या स्क्रॅच डेला आनंदाचं भव्यतेचं स्वरूप येणार आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे कळकळीची, आपल्या शाळेतनं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊ द्या प्रोजेक्टसाठी. विद्यार्थ्यांना पण शिकायला होईल याचा विचार करू नका. काही जे आता नवीन शाळा जोडल्या गेलेल्या आहेत त्यांना मला सांगायचं आहे, ज्या शाळा प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊ शकतात त्या शाळांनी तुम्ही याचा विचार करू नका की विद्यार्थ्यांना सध्या खूप कमी येत आहे आणि आपण 8च लेसन झाले, 10च लेसन झाले. या निमित्ताने विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नव्याने शिकायला लागेल, अजून खोलात प्रोग्रामिंग करता येईल आणि ते त्यांच्यासाठी उपयोगीच आहे. तर 31 डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा एवढी माझी विनंती आहे. आणि बस या व्यतिरिक्त मला अजून तर काय बोलायचं नाही आहे. आपण कन्क्लूड करूयात. आजची मीटिंग खूप माझ्यासाठी सार्थक राहिली. आणि आता आपण जर आवश्यक असेल तर पुन्हा भेटूयात. आणि मी जसं म्हणालो, ज्या विद्यार्थ्यांना सिनियर आणि सुपर सिनियरमध्ये जर काय मार्गदर्शन लागत असेल, सहायता लागत असेल, तर मला प्लीज तसं शिक्षकांनी सांगा. आपण त्यांच्यासाठी स्पेशल क्लासेस अरेंज करूयात. जे आपले ऑनलाईन क्लासेस चालतात त्याच वेळेत आपण ते ॲडजस्ट करणार आणि त्या त्या शाळांना तशी मदत करणार. ठीक आहे. तर चालेल मग आपण मीटिंग थांबवूया तिथे. सगळ्यांचे खूप खूप आभार. रविवारच्या दिवशी तुम्ही सगळे माझ्याशी जोडले गेले, माझ्या विनंतीला मान ठेवून आलात. आपल्या सगळ्यांचे खूप आभार. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.